हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ढोकळा आणि तोही पारंपरिक पद्धतीने। चला तर मग बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते। आपण घ्यायचं आहे 1 वाटी तांदूळ, त्यानंतर ती सेम 1 वाटी आपण घ्यायची मुगाची डाळ, त्यानंतर आपण घेणार आहोत 1 मूठ हरभऱ्याची डाळ, त्यानंतर आपण घ्यायचं आहे 1 मूठ उडीदाची डाळ बिना सालीची आणि हे टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा मेथी आणि हे सर्व आपण व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यावर आपण जी पावडर लावतो किंवा गोळी ठेवतात ते त्याच्यावरचे केमिकल सर्व निघून गेले पाहिजे, म्हणून असं स्वच्छ धुवून द्यायची आणि त्यानंतर आपण त्याला 5 ते 6 तास भिजवण्यासाठी ठेवून द्यायची आहे। आणि भिजवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण मिक्सरमधून बारीक असं करून घ्यायचं, अशा कन्सिस्टन्सी होईल असं, आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून द्यायचं आहे। त्यानंतर त्याला आपण पुन्हा 5 ते 6 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि फर्मेंट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छान असं रवण वर आलेलं आहे आणि किती छान त्याला फर्मेंटेशन झालेलं आहे। त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये जेवढेही क्वांटिटीचे तुम्हाला ढोकळे बनवायचे असतील तेवढं रवण त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि जर तुम्ही सोडा खात असणार तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा सोडाही टाकू शकताल। त्यानंतर तुम्ही तुमच्या ढोकळे पात्रामध्ये जेवढंही रवण त्याच्यात बसत असेल तेवढं रवण, ते फेटलेलं रवण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। माझ्या या डिशमध्ये 2 चमचे रवण व्यवस्थित बसतं आणि ढोकळा फुलूनही येतो। आपण त्यानंतर ढोकळे पात्रामध्ये आपण त्याला व्यवस्थित शिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि गॅस मोठा करायचा आहे। 10 मिनिटांमध्ये आपले ढोकळे जे आहेत ते शिजून तयार होतात, तर आपण याला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर एका साईडला व्यवस्थित खूप असं छान तेल गरम करायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, भरपूर अशी मोहरी टाकायची आहे। त्यानंतर मोठे मोठे काप केलेले मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हिरवागार असा मस्त कढीपत्ता, त्याच्यामध्ये आपण टाकायचा आहे। मित्रांनो, कढीपत्ता नक्की टाकायचा आहे। भरपूर लोक कढीपत्ता टाकत नाहीत, पण तुम्ही नक्की टाकायचा। या रेसिपीनुसार तुम्ही बनवा। जेव्हा तो व्यवस्थित तेलामध्ये तळून येतो तेव्हा खूप छान असा कुरकुरीत लागतो, त्याच्यामुळे कढीपत्ता तुम्ही नक्की टाकायचा आहे। तर आपण बघूयात आपले ढोकळे तयार असतील। आपण झाकण उघडून बघायचं आहे। बघा किती छान असे आपले ढोकळे फुललेले आहेत। आपण एकदा चेक करूया। जर बोटाला रवण लागलं नाही म्हणजे तयारच आहे। आणि दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही सुरी टाकून त्याच्यामध्ये बघू शकता, जर त्याला रवण चिपकलेलं नाही आहे म्हणजे ढोकळा तयार आहे। मग आपण त्याला बाहेर काढून घ्यायचं। बाहेर काढल्यानंतर आपण जी फोडणी तयार केलेली आहे मोहरी, कढीपत्ता आणि मिरचीची, ती त्याच्यावर व्यवस्थित अशी सर्व बाजूंना ती पोहोचेल अशी छान पसरवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे, छान मोहरी आणि हिरवागार असा कढीपत्ता। तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल। त्यानंतर आपण हे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आहे। तीही कोथिंबीर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये टाकायची आहे, छान लागते खायला। त्यानंतर आपण एका सुरीला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण त्याचे असे असे काप करून घ्यायचे आहेत। मोठे मोठे काप करायचे आहे, जेणेकरून खायलाही सोयीस्कर होईल। बघू शकता असे छान काप करायचे आहे। चौकोनी आपल्याला काप करून घ्यायचे आहे। एकदा उभे काप करायचे आहे आणि एकदा आडवे काप करायचे आहे की चौकोनी ढोकळा तुम्हाला मिळेल। असं व्यवस्थित सर्व बाजूला आपण कापून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता छान असा मस्त ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा ढोकळा मऊ आणि खुसखुशीत झालेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, तुमचा ढोकळा नक्की छान होईल। बघा असा छान गरमागरम ढोकळा तयार आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।